माझे पती होमिसाइड डिटेक्टिव्ह आहेत आणि ते माझ्याकडे जोडीदारापेक्षा एखाद्या संशयितासारखे जास्त बघतात. जेव्हा आम्ही डेटिंग सुरू केलं तेव्हा प्रत्येकाने मला सावध केलं होतं. लोक म्हणायचे की पोलिसांशी नातं ठेवू नकोस, ते खूप कंट्रोलिंग आणि हिंसक असतात. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. मला वाटलं की ते फक्त पूर्वग्रहदूषित विचार करत आहेत. पण मग धोक्याच्या घंटा वाजायला लागल्या. ते आमच्या भांडणांचे रेकॉर्डिंग्ज करतात. त्यांनी मला सांगितलं की हे चांगल्या संवादासाठी आहे, पण मला त्यांच्या कॉम्प्युटरवर एक गुप्त फोल्डर सापडलं, ज्यामध्ये गेल्या 1 वर्षापासूनचे रेकॉर्डिंग्ज होते. ते माझ्या मित्रमैत्रिणींची आणि सहकाऱ्यांची बॅकग्राऊंड चेक करतात. ते मला प्रश्न विचारत नाहीत, तर माझी चौकशी करतात. जेव्हा मी शेवटी त्यांना जाब विचारला, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या मेंदूची कार्यपद्धतच अशी आहे. ते म्हणाले की त्यांना अंदाज बांधण्यापेक्षा खात्री करणे जास्त आवडते. त्यानंतर आम्ही मुलांविषयी बोललो. त्यांना मुलांच्या अंगावर सतत ट्रॅकर्स हवे आहेत. कोणाच्याही घरी झोपायला जाण्यास मनाई. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीची त्यांना कसून तपासणी करायची आहे. जेव्हा मी याला कंट्रोलिंग म्हटलं, तेव्हा त्यांचं उत्तर होतं, जर मुलं सुरक्षित असतील तर हेल्दी असणं महत्त्वाचं नाही. हे वाक्य ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी त्यांना एक शेवटची अट दिली, एकतर थेरपी घ्या किंवा आपलं नातं संपलं. ते तयार झाले. त्यांनी साप्ताहिक सत्र सुरू केली. ते थोडे शांत झाले आणि आम्ही लग्न केलं. त्यानंतर मला समजलं की मी गरोदर आहे. सुरुवातीला ते खूप आनंदी होते. पण आता जेव्हा वास्तव समोर आलं, तेव्हा तो डिटेक्टिव्ह पुन्हा परत आला आहे. ते खूप घाबरलेले आहेत. ते पुन्हा तेच ट्रॅकर्स, तपासणी आणि संशयाचे जाळे विणू लागले आहेत. त्यांनी तर असंही सुचवलं की जर आम्ही या नियमांवर सहमत नसू, तर कदाचित आपण हे बाळ घेऊच नये. माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि मला माहीत आहे की कामाच्या ठिकाणी जे भयानक दृश्य ते पाहतात, त्यामुळे ते मानसिक धक्का बसलेले आहेत. पण मला आता प्रश्न पडतोय, समजण्यायोग्य भीती आणि पूर्णपणे नियंत्रणाखालील आयुष्य यातील नेमकी सीमा कुठे आहे?